देवेंद्रजी महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि संयमी संस्कारमय नेते आहेत, ज्यांनी कधीही जातीपातीचा आणि जातीपातीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही। सर्व समाजाला, सर्व धर्माला घेऊन हा 14 कोटीचा महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून सांभाळला। त्यांचं संपूर्ण जीवन पारदर्शी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीने घाणेरड्या शब्दामध्ये, अश्लील शब्दामध्ये देवेंद्रजींच्या जातीवरनं, ब्राह्मण शब्दावरनं, ब्राह्मण जातीवर ज्या पद्धतीने अश्लील शब्दामध्ये जरांगेकडनं टीका करण्यात आली, खरं तर हा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही। हा महाराष्ट्र संस्कारमय महाराष्ट्र आहे। काय चूक आहे देवेंद्रजींची? 2014 ते 19 मुख्यमंत्री असताना रात्र रात्र जागून देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं। साक्षीदार आम्ही आहोत। 40 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी आरक्षण दिले नाही, त्यांना एक शब्द बोलत नाही। देवेंद्रजींनी आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने आरक्षण घालवलं, त्याबद्दल जरांगे पाटील एकदा बोलत नाही। आणि खरं तर पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं, ईडब्ल्यूएसचं आरक्षण वेगळं आहे आणि मराठा समाजाला मोठा न्याय मिळाला। इतकं असूनही केवळ सागर बंगल्यावरचे फडणवीस या पद्धतीने टार्गेट केला जातात, जातीवरनं टार्गेट केला जातात। खरं तर आम्ही या बाबीचा निषेध करतो। मी दुपारपासून या महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय नेतृत्वाचे, मला मराठा समाजाचे खूप नेत्याचे मला फोन आले। ही कृती आम्हाला पटण्यालायक नाही आहे, ही कृती काही योग्य नाही आहे। देवेंद्रजींच्या सारख्या संस्कारमय व्यक्तिमत्वावर, संयमी व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचे आरोप, अशा पद्धतीची घाणेरडीची टीका, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य हे काही कुणाला मान्य नाही आहे आणि मराठा समाजही हे सहन करणार नाही। मराठा समाज संयमी आहेत। आम्ही बघितल्या, लाख मोर्चे निघाले, एक मराठा मोर्चे बघितले, कधी असा संयम सुटला नाही। आणि ज्या पद्धतीने हा संयम सोडण्यात आला, ज्या पद्धतीने देवेंद्रजीवर जीवे मारण्याचा आरोप लावण्यात आला, देवेंद्रजी हे कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही। देवेंद्रजी असे नेते आहेत की जरांगेंना पहिल्या दिवशीपासून पोलीस प्रोटेक्शन देण्याचं, इतक्या मोठ्या मुंबईपर्यंत येतपर्यंत त्यांच्या जीवाचं रक्षण करणे, त्यांचं एक एक बाबीवर लक्ष देणे, त्यांना कुठली इजा होऊ नये, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही गालबोट लागू नये, हे देवेंद्रजींनी केलं आहे। आणि होय, पहिल्या लाठीचार्जमध्ये त्यांनी माफी मागितली, याचा अर्थ असा नाही आहे, शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माफी मागावी लागतं म्हणून मागितली आहे। पण देवेंद्रजींनी पूर्ण वेळ जरांगेची काळजी घेतली आहे, जरांगेबद्दल पूर्ण सुरक्षा दिली आहे, जरांगेला मुंबईपर्यंत सुरक्षा दिली। आताही जरांगेला गृह खातं सुरक्षा देते आहे, जे गृहमंत्री देवेंद्रजी आहे। आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे, खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या करता भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला, पण मला या ठिकाणी वाईट वाटतं। 40 वर्ष ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही, पण जातीपातीच्या नावाने राजकारण करून त्यांच्या ब्राह्मण जातीवर आज टीका करण्यात आली, त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधी सहन करू शकत नाही। देवेंद्रजीच्या मागे या महाराष्ट्रातला कडेकोड बंदोबस्त असलेला भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा, राज्यापर्यंतचा मोठे कार्यकर्ते उभे आहेत आणि त्यामुळं ही कृती सहन करण्यापलीकडची आहे। आम्ही हे सहन करणार नाही। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीशी देवेंद्रजीच्या पाठीशी उभी आहे आणि या पद्धतीच्या वक्तव्याचं आम्ही कुठेही समर्थन होऊ देणार नाही। आणि कुणी जर या पद्धतीने पुन्हा वागलं तर भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच पद्धतीने वागेल। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाही ओबीसीचं आरक्षण काढू नये, या भूमिकेला पूर्ण समर्थन आहे। आणि मराठा समाज महाराष्ट्राचा सुद्धा इतका सुसंस्कृत आहे, संयमी आहे की कधी ते जरांगेच्या वापरलेल्या शब्दाच्या पाठीशी राहणार नाही। जरांगेने ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींचा अपमान केला, मराठा समाजाचा कुठल्याही पक्षाचा नेता या बाबीला समर्थन करू शकत नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं जे राजकारण गढूळ करताय,
याचे बोलवते धनी कोण आहेत? या बोलवत्या धन्यांनाही माझी या ठिकाणी सूचना आहे की या पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे संस्कारमय महाराष्ट्रामध्ये करू नका. खरं तर हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला गालबोट लावू नका आणि देवेंद्रजीच्या सारख्या एक चांगल्या व्यक्तिमत्वाला या पद्धतीने जर तुम्ही पुन्हा एकदा जर असं डिवचलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सर्व समाज